म्हणून बाजू सरकायचं नाही छगन भुजबळ कुणी असू त्याच्या. आणि हे लक्षात मात्र स्थानिक पियाने लक्षात ठेवावं आणि SP साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत. हो, कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही. आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो, कधी समर्थन केलं नाही आरोपीचं, करणार सुद्धा नाही. फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, स्थानिक PIनं कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे, आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा, सगळ्यांना सोबत घ्या. तिथं जेवढे होते तेवढे. जर PIनी थोडंफार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात PIला यावं लागणार. जातीवाद करायचा नाही. आणि दुसरं, राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा, त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार. कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात, कुणी जाळ लावित होतं, कुणी त्याला आजूबाजूनी संगनमत करून बघत होते सगळेजण, मग काही जण चटके देत होते. त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं, हे नका करू ते नका करू. हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं. काय 20, 25, 30 जण होते. ते किती असतील ते आकडा माहीत नाही. ते PIनं स्थानिकनं शोधून काढावं, नाटकं करू नये, कारण सगळ्यांना सगळं कळतं. त्याच्यामुळं सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणार. आणि मी सोडित नसतो. त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे. ही बाजू एक पक्की, आरोपीचं समर्थन केलं नाही करणार. दुसरं, त्या गृहमंत्रालयानं, मुख्यमंत्र्यानं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदीदेवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत नाहीये. ह्यो नेमका कुठला आहे? पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा. जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाषात आम्ही नंतर सांगू काय करायचं. पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातला असत त्या PSIनं, कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालून तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि ह्यो कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घाणेरडेपणानं बोललं गेलेलं आहे, इशारे केले गेलेले. लक्षात ठेवा, सरकारनं डाग लागन असं वागू नये. स्थानिक PSIनं, स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणते SP असतील त्यांनी जरा तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यातला व व्हिडिओ आणि याला शोधून जेरबंद करणं गरजेचं आहे. सापडून द्या. दुसरं ना, तुम्ही सगळीकडे बऱ्याच ठिकाणी भेटी गाठी देता, कुंभमेळ्याला काही दिसलं नाही, तुम्ही काय चालताच आहे ना मला राव, चालताच आहे ना. आपलं तसं काही नसतं. त्यांच्यासारखं नाही, ते कालच्या याच्यावर म्हणत असता तुम्ही. तसं काही नाही. आपण नाही, आपल्या धर्माला आपल्या देवाला आपण नाव ठेवत नाही. वस्तुनिष्ठ बोलतायत ना, ते वस्तुनिष्ठ आहे का काय मला काय माहिती. व्यासपीठावर काय दिसत हे का पेले का पेल्यावर म्हणायचं घाण आहे, याला आणलं होतं म्हणून प्यायला कुणीतरी, पेल्यावर माझ्या हे घाण आहे रे, फेकून देतो. प्यायच्या आधी घाण कसं काय, पेऊन बघायचं 2-4 घोट कसलं लागत आहे कसलं नाही. असं नसतं. मी माझ्या धर्माला आणि देवदेवताला नाव ठेवत, जे माहीतच नाही तिकडं उगाच तोंड कशाला मारायचं, या गोष्टी माहीत नाहीत. सरकारला मात्र माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती आहे. 1 आठवडा अधिवेशनाला पूर्ण झालाय. आरक्षणाचा विषय मार्गी लावलेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नाहीये. त्यांनी शब्दाला जागावं. बेमानी मराठ्यांशी, गोरगरीब लेकरांशी करू नये ही त्यांना माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की शब्दाला जागा. वळणावर वेगळ्या जाण्याची वेळ गोरगरिबांना येऊ देऊ नका. राहिलेल्या अधिवेशनाच्या काळात मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करा, ही 29 ऑगस्ट पासून मागणी आमची. पावणे 2 वर्षापासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. हैदराबादच्या गॅजेटियरसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियरचे याच अधिवेशनात ते लागू करा. 15 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणून तुमचाच प्रतिनिधी त्यावेळेस आला होता. पावणे 2 वर्ष झाले आणखीन घेतल्यात नाहीत. आंतरवालीसह
राज्यातल्या लाखो केसेस याच अधिवेशनात तुम्ही मागं घ्या. आपण तुमच्याकडं मागण्या 8-9 दिलेल्या आहेत, तुमच्या पाठ झाल्यात आणि सगळ्या राज्याच्या त्या मागण्या पाठ झाल्यात. या अधिवेशनात हा मार्ग काढावा. याचबरोबर आमदार आणि मंत्री राज्यातले सगळ्यांनी हा विषय अधिवेशनात मांडावा. विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगतो, या मराठा समाजानं तुम्हाला मतं दिलेले आहेत. गोरगरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात मांडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताकदीनं सगळ्यांनी आवाज उठवा. जर एकही आमदार आणि मंत्री बोलला नाही तर गावाकडे आल्याच्या नंतर गोरगरीब मराठे तुम्हाला मतदान केल्यामुळे प्रश्न विचारणार आहेत. तुमचे लेकरं मोठं होण्यासाठी आणि तुम्ही मोठं होण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं. आमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्नाचा आवाज तुम्ही का उठवला नाही, ही विनंती आहे. आणि पुन्हाच एकदा विनंती आहे की फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहीत नाही, परंतु मराठ्यांशी गद्दारी होईल, बेमानी होईल असं पाऊल उचलू नका. कारण एकदा जर संयम आहे तुमच्या शब्दामुळं आणि एकदा जर संयम सुटला तर वेगळ्या वळणाला जायला नको. कारण आम्हाला आशा आहे की तुम्ही मराठ्यांना गोरगरिबांना धोका देणार नाही. या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा आणि गॅजेटियरचा विषय अंमलबजावणीसह सगळ्याची सगळ्या मागण्या कडीला लावा, ही तुम्हाला विनंती. दुसरा प्रश्न असा आहे की परवा आपण जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून बोलत होतो त्यावेळेला तुम्ही शब्द वापरला की बाबरी पाडताना लोक काय सांगून गेले असं तुम्ही म्हटलं. तर मग बाबरी पाडली चूक होती का बरं? सांगून गेले का तसा प्रश्न नव्हता. ते काय होतं की तिकडून कुणाचा तरी राजकीय प्रश्न होता की हे पाडा ते पाडा ते पाडा. आपण असं म्हणलं होतं की ते हिंदू, हे तुम्ही जे हिंदुत्वाचं बिगडी पण पांघरून घेतलंय ना, निवडून येण्यापुरतं, राजकारणापुरतं. खरे करणारे लोक कळून बी देत नाहीत कवा काय करायचं. खरे हिंदुत्ववाले लोक हे कळूनच देत नाही, त्यांना कवा काय करायचं कचाकच करतात. तुम्ही असं बोलून कुठं निवडणुका, विधानसभा आल्या, लोकसभा आल्या की हे आलं ते आलं. ते सगळ्याला माहिती ना ते नासका होता औरंगजेब म्हणून, आणि इथल्या मुसलमान काय करत त्याचं. पैगंबर साहेबाचं त्यांचं ठीक आहे, त्यांना काय करायचं त्याचं, हे उकरून काढी देत. त्याच्यामुळे आपण ते म्हणलो होतो ते विषय करायच्या टायमाला लोक जे करायचं ते मोजतच नाहीत कोणालाही. हे लोकांच्या लक्षात येतं, गोरगरीब हिंदूंच्या. हे राजकारणासाठी आपला फायदा उचलते. चूक का बरोबर बाबरी पाडली ह्याला आता ते कोर्टाने बरोबर ठरले ना, आता ती प्रश्न विचारायचं काम राहिलं. मान्य न्यायालयाने जे करायचं ते केलं. आता तुम्हाला संधी मिळाली असेल तुम्ही गेले असते का तिकडे बाबरी? अरे बाबा, ते आता विषय झाला, राम मंदिर झाला. आता काय नसं झालं मग माल पाहिजे तुम्ही जाता का एखादा गोटा रचिता का तिथं का पाडीता असं. आता काय झालेलं तर काय उपयोग आहे. उगा आता पोरं झाल्यावर काय उपयोग आहे का, असं नाही का म्हणत मावसा. आता काय आता सुरेश धस यांची नार्कोटिक्स झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी झालं पाहिजे त्या दुसऱ्या प्रकारात अशी मागणी तर आंदोलन तर ते निकाल सुरू. ते काय असतं, समर्थन केल्यावर प्रश्न असते.